पाठीचा सरळ डोळे अर्धे मिटलेले आणि पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित. एक श्वास घ्या, सावकाश सोडून द्या. आणखीन एक श्वास घेऊन त्रिवार ओंकार आणि त्यानंतर प्रार्थना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. आपल्या गुरुला वंदन करायचे. डोळे तसेच मिटलेले 1-2 मिनिटांसाठी. दिवसभराची जी काही व्यवधानं होती, जे काही कार्य होतं ते संपूर्ण आपण एका स्थिर आणि शांत चित्ताने गजानन महाराजांचे निरूपण ऐकणार आहोत, त्यांच्या पोथीचं. सावकाश दोन्ही हात डोळ्यांवरती ना अलगद पापण्यांची उघडझाप करा आणि दोन्ही हात बाजूनी जागे. सगळ्यांना खूप खूप नमस्कार. मंगलवाड्यांना नमस्कार आणि शुभ संध्याकाळ सगळ्यांना. तर काल आपले 5 अध्याय झाले होते. आज आपण 6व्या अध्यायाचं निरूपण करणार आहोत, ऐकणार आहोत. म्हणजे तसे पाहता ही एक सामान्य घटना वाटते, पण यात महाराजांचा घटनात्मक खोलवरचा बोध आहे. हा भांबवले विवेकावर मूळ शुद्ध विमल ज्ञानाचा संस्कार करणे होय. प्रपंचाचे सत्य स्वरूप व आध्यात्मिक साधनेत येणारे निरनिराळे विसंगत प्रसंग यांचे स्पष्टीकरण आहे. बंकटलाल हे सश्रद्ध एकनिष्ठ साधक असले तरी प्रापंचिक साधक आहेत. या प्रापंचिक साधकास अनेक इच्छा होतात, वासना काम करतात. त्यामुळे कित्येकदा अनपेक्षित खूप भयावह क्लेशदायक दुःखद व अधपतनाचे प्रसंग येतात. अशा वेळी सद्गुरू त्यांना नुसते सावरत नाही, तर अशाच वेळी त्यांच्या अंतःकरणात विमल ज्ञानाचे रोपण करून त्यांचे विचार विकार कल्पना व स्थूल ज्ञान त्यात चांगलेच घोळवून काढतात. म्हणून सद्गुरू म्हणत की आपल्या आयुष्यातले असे प्रसंग आपल्या आयुष्यातले असे प्रसंग व घटना हे चांगली समज व सोलीव ज्ञानाची पेरणी करण्यासाठीची योग्य कसलेली जमीन असते. पात्र शिष्याच्या बाबतीत सद्गुरू याची वाट पाहत असतात आणि कित्येक वेळा असे प्रसंग व घटना घडवून आणतात. तर इथं गोष्ट अशी आहे, म्हणजे बंकटलाल हा महाराजांचा निस्सिम भक्त आहे आणि त्याची महाराज परीक्षाच घेतात जणू. म्हणजे तर बंकटलाल महाराजांना त्यांच्या शेतात मक्याची कणस खायला नेतात. म्हणजे तर एक खूप मोठं चिंचेचं झाड असतं आणि त्या झाडाखाली आगोट म्हणजे शेकोटी पेटवलेली असती कणस भाजण्यासाठी. आता त्याला शेकोटी म्हणतात का दुसरं काय म्हणतात ते मला माहित नाहीये. तर ते पेटवलेले असताना तिथं कणसे भाजायला सुरुवात केलेली असते. त्याचा खूप मोठा धूर होतो आणि तो धूर पूर्ण त्या चिंचेच्या झाडावरती पसरतो आणि तिथं आगामोहळ मोठं लागलेलं असतं, ज्याच्या माशा त्या धुरामुळे सगळ्या निघतात, बाजूला होतात आणि ते सगळीकडे पसरतात आणि सगळ्यांना ते चावायला लागतात. लोकांच्या जवळ जी घोंगडी वगैरे असतात ते घेऊन ते पळून जातात. महाराज एकटेच तिथं बसतात. मग ते त्यांच्या ह्याच्यातच नादात डोलत असतात. म्हणजे
तर बंकटलालाची ही खरी परीक्षा असते, त्याला ते खूप वाईट वाटतं, तो पण पळून जातो, थोडे सगळेजण लांब निघून जातात, तर महाराज एकटेच तिथे राहतात म्हणजे. तर बंकटलालला हे खूप वाईट वाटतं की आपण महाराजांना माशांच्या तावडीत सोडलं, म्हणजे मी खूप अपराध केला, त्यांना इथं कंस खायला आणली वगैरे, असं त्याला खूप वाईट वाटायला लागतं आणि तो तिथून यायचा विचार करत होता. ते महाराजांच्या लक्षात येतं आणि त्यांनी मग माशांना तिथनं तेच आज्ञा देतात, ते म्हणतात सगळं मीच आहे, मीच माशा, मीच तो चावलेला डंक आहे, मलाच चावल्या आहेत, म्हणजे असं सगळं आहे ते मीच आहे. तर त्या माशा महाराज तिथनं निघून लावतात आणि बंकटलाल परत जवळ येतो महाराजांच्या आणि तो खूप क्षमा मागतो, त्याला खूप अपराधी वाटतं म्हणजे असं. तर त्यावेळी महाराज म्हणतात की जे असं तू एकटाच निस्सिम भक्त आहे की ज्याला खूप काळजी वाटली, बाकी सगळे रोजचा नैवेद्य खायला गोळा होणारे साधक आहेत, आपले भक्त आहेत, म्हणजे ते रोजचं काय प्रसाद असेल तो ग्रहण करतात, माझ्याकडचा मेवा घेतात आणि वेळ आली की निघून जातात, म्हणजे असं असं ते सांगतात. असं एक कथानक आहे याच्यामध्ये. आणि त्यांनी खूप छान असं बंकटलालाची परीक्षा तर घेतली आणि त्यातनं जे काही त्या अध्यायातनं निघालं ते निरूपण सांगतायत ते. महाराजांना कंसे खाण्याची इच्छा होणे म्हणजे बंकटलालाच्या बाबतीत अशीच पेरणी करण्याची स्वरचित लीला होय. कंसे हे कारण, वीर हे भक्तीचे प्रतीक असून चिंचेचा भव्य वृक्ष हे दुःखद प्रसंगाने दग्ध झालेल्या चित्तवृत्तीस पुनर्जीवन देणारी संजीवनी आहे. मोळ हे पश्चातापाचे कारण आहे व शेकोटी ही त्याच्या अवतरण्याचे साधन आहे. धूर हे भांबवलेल्या मनाचे प्रतीक असून माशा उठणे म्हणजे लोकनिंदेची अथवा अधपतनाची सुरुवात आहे. त्यांना घाबरून पळणे म्हणजे प्राप्त परिस्थितीस शरण जाणे होय. गोंगडी पांघरणे म्हणजे पलायनाच्या समर्थनासाठी केलेला बचाव होय. बंकटलालांना दुःख होणे व महाराजांना हा त्रास होण्यास आपण कारणीभूत आहोत असे वाटणे म्हणजे सात्विक करुणामय पश्चातापच होय. महाराजांची निर्धास्तता हे स्थितप्रज्ञाची व तुर्यावस्थेची दर्शनी साक्ष होय. बंकटलाल पुढे येण्याच्या तयारीत आहेत हे पाहून महाराजांना कौतुक वाटणे म्हणजे शिष्याबद्दलची आत्मीयता प्रकट होणे होय. सोनाराला बोलावण्याची परवानगी मागणे म्हणजे दृश्य व्यवहारास कठीण स्थितीचा मुकाबला करताना सहाय्यभूत करून घेण्याची इच्छा होय. बंकटलाल महाराजांना विचारतो की हे काटे कसे काढणार आता तुमच्या जे शरीरामध्ये रुतलेले आहेत ते, तर त्यासाठी मी सोनाराला बोलवतो असं बंकटलाल महाराजांना होतं. तर महाराज म्हणतात की त्याची काही गरज नाहीये, त्यांच्यात इतकी शक्ती आहे ह्या सगळं गोष्टी निभावून नेण्याची की त्यांनी श्वास रोखून धरला तर ते सगळे रुतलेले शरीरातले पाठीतले काटे आहेत ते आपोआप वरती आले म्हणजे, आणि मग ते वेचून काढले. तर सोनाराला बोलवण्याची परवानगी मागणे म्हणजे दृश्य व्यवहारास कठीण स्थितीचा मुकाबला करताना सहाय्यभूत करून घेण्याची इच्छा होय. माशी तो मीच आहे, हे खडे बोल हीच विश्वाची सत्य ओळख आहे हे साधकास कळणे आवश्यक आहे. सोनाराला काटे न दिसणे याचा अर्थ बाह्य व्यवहाराच्या सान्निध्यात प्राप्त परिस्थितीचे मूळ न सापडणे होय. कारण प्रारब्ध ही अशी प्रक्रिया आहे की ती जाणताच येत नाही पण अकल्पितपणे भोगावीच लागते. श्वास रोखून धरणे म्हणजे बाह्य व्यवहारास रोखणे व काटे बाहेर येणे म्हणजे मूळ स्पष्ट होणे. याला योग विद्या म्हणतात म्हणजे सद्गुरु कृपेचा अनोखा संयोग होय. ही सद्गुरु कृपेची मेक असते. नंतर कंसे खाणे, आनंद लुटणे व सूर्यास्तास घरी परतणे ही सार्थ जीवनाची मूळ स्थिती व यथार्थ प्रवास आहे. येथे नरसिंगजीस म्हणजे प्रपंचात राहून शुद्ध अंतकरणाने ईश्वर प्राप्तीसाठी निष्ठेने साधना करणाऱ्या समर्थ साधकाचे प्रतीक आहे. बंकटलाल हे अशा साधकाचे प्रतीक आहे. सद्गुरु म्हणत साधनेच्या एका विशिष्ट टप्प्यात साधनेचा सुद्धा एक प्रकारचा प्रपंचच होतो. नरसिंगजी शेगावच्या म्हणजे जीवाचे उगमस्थान याच्याजवळ अकोटला म्हणजे भवसागरातून तरुण जाण्याच्या तीव्र आसक्तीचे प्रतीक होय. एका निबिड अरण्यात म्हणजे निर्वासन स्थितीत एकांतवासात म्हणजेच निर्मनस्क स्थितीत राहत असतात.
18 कोस म्हणजे 18 उपनिषदांच्या स्त्रोतात किंवा सावलीत विसावणाऱ्या ईश्वर प्राप्तीची आसक्ती. महाराज म्हणजे सद्गुरू, त्यास बंधू म्हणजेच आपलाच मानणे. वायू वेगाने जातात म्हणजे शिष्यास अचानक दर्शनाने आपलासा करतात. म्हणून सद्गुरू म्हणत की गुरु करण्यापेक्षा ते आपणाहून आपल्या स्वप्नात व जागृत स्थितीत आपल्या समोर येऊन आपणास त्यांनी आपलेसे करणे यास परम भाग्य लागते. ते भाग्य पंकटलालांना लाभले. असे साधक अगदी मोजकेच असतात आणि ते सद्गुरु पदाची स्थिती पार करून कैवल्य पदासाठी पार करतात. सद्गुरूंनी समोर बसवून शिष्यास एकांतवासात ज्ञान देणे ही सद्गुरूंच्या परमकृपेची परिसीमा आहे. इतर वेळी त्यांच्याकडे मिळणारे ज्ञान हे साधनेचे टप्पे पार करून सगुण साक्षात्कारापर्यंत नेणारे असते. पुढे साधकाची साधनेच्या प्रक्रियेत तग धरण्याची क्षमता, ईश्वराच्या समग्र दर्शनाची आस, तळमळ व सर्व संग त्याग करण्याची सहज वृत्ती यावर सद्गुरूंचे साधकाच्या साधनेतील पुढील हस्तक्षेप अवलंबून असतात. आपला ईश्वर जाणण्याचा मार्ग व त्या मार्गातील उपलब्धी व त्यातून होणारे उपद्रव व त्यातून बाहेर निघण्यासाठीची अवलंबावी लागलेली अवलिया स्थिती याबाबत सद्गुरूंनी स्वतःच सांगावे हा बोध व अनुभव अत्यंत दुर्मिळच. अहंकार व अभिमान या दोन उपाधिपूर्ण साधना बर्बाद करण्यास कारणीभूत ठरतात. आपला अहंकार आणि अभिमान, जे काय आपण गुरूंची सेवा करतोय, साधना करतोय, तर त्याला त्या बाधक ठरतात, म्हणजे बर्बाद करतात. ते काही काळ त्यांची चलती असते, पण हे दोन्ही जसजसे समाज मनाचे परिवर्तन होते तस तसे निर्जीव होतात व उपेक्षेशिवाय त्यांच्या हाती काहीच लागत नाही. वर म्हटल्याप्रमाणे साधकाच्या साधन प्रपंचात काही अनुभव, अनुभूती, प्रचिती हे पुत्र रिद्धी सिद्धी म्हणजेच कन्या, तसेच लोकशोषणाची बाधा म्हणजेच दारा पत्नी याच्या आसक्तीत तो अडकतो. ईश्वर प्राप्ती हे ध्येय असलेल्यांनी या आसक्तीतून मुक्त व्हावयास पाहिजे, तरच अंतिम ध्येय गाठता येते. सद्गुरू म्हणत याचे उत्तम उदाहरण म्हणजे वृंदावनातल्या गोपी संसारात रमत, पण देहाने श्रीकृष्णाशी त्या मनाने रमत. त्यामुळे संसारात रमताना श्रीकृष्णाची रत झालेले त्यांचे मन त्यांचे रक्षण करीत असे व श्रीकृष्णापाशी असताना संसारात रत झालेला देह त्याचे देहाचे पवित्र पण राखत असते. अवली या स्थितीत ही निर्गुणात रमलेल्या उन्मन साधकाचे प्रतीक आहे. त्याला इतर कोणत्याही साधनांची गरज लागत नाही. ईश्वराशी असलेली त्याची लगन साधनेच्या सर्व सीमा क्षणार्धात ओलांडून तत्व सानिध्यात जाते व ते आत्म्यात आत्मा मिसळणे या परिक्रमेत साधक येतात. जसं संत मीराबाई हे याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. असे सद्गुरू म्हणून सगुणातून सुटून निर्गुणाचा अवकाशात स्वतःला लोटणे हे अगदी विरळल्याच जातीच्या साधकांच्या बाबतीत घडते. ते वरवर अवलियाचाच दिसतात, पण आत मात्र परब्रह्माच्या लीलेचे पूर्ण भान त्यांचे ठायी जागृत असते. महाराज इतरांना दिसत नाहीत म्हणजे सद्गुरूंचे खरे आकलन हे सर्वसामान्यांना जड असते. असं ह्या 6व्या अध्यायाचं निरूपण केलेलं आहे. त्या 7व्या अध्यायामध्ये हरी पाटील म्हणजे शेगावमध्ये पूर्ण खूप पाटीलच लोक खूप आहेत. तर ज्यांच्याकडे पाटील असते ते 7 जण भाऊ असतात. त्यातला एक भाऊ असतो तो कुस्ती वगैरे खेळत असतो. हरी पाटील त्याचं नाव आहे. तर तो येऊन महाराजांना डिवचतो. म्हणजे हे सगळे महाराजांचे भक्तच आहेत, परंतु त्यांच्यामध्ये जो काही अहंभाव निर्माण झालेला आहे त्यामुळे ते महाराजांची थोड्या वेगवेगळ्या विचित्रपणे वागत असतात. म्हणजे तर तो महाराजांना म्हणतो की तू जर खराच संत असशील
तर माझ्याबरोबर कुस्ती खेळ असं म्हणतो. तर महाराज त्याला म्हणतात, मी ह्या जागेवर बसलेले, मला फक्त इथं उठून दाखव, एवढंच तू कर, मग तू कुस्ती जिंकलास म्हणून. तो घामाघूम होती त्याची तनू, म्हणजे काय घामानं भिजतो तो पूर्ण, पण तरी महाराजांना तो अजिबात हलवू शकत नाहीये. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की दिसायला किडकिडत आहेत एकदम वगैरे, पण ह्यांची शक्ती आहे ती बलाढ्य, म्हणजे कोणतरी अं, असं संत व्यक्ती ही आहे, त्यामुळं आपण फिके पडलो. मग ते माफी मागतात महाराजांची, शरण जातात महाराजांना. महाराज सांगतात की तुझ्यासारखाच शक्तिवान ह्या गावातील मुलांना, इथल्या लोकांना बनवण्याचं कार्य तू आता इथून पुढं कर म्हणून असं. तर हरी पाटील त्यांना शरण जातो, पण बाकीची भावंड असतात ती मात्र खूप, ती पण अहंभाव त्यांच्यात असतो. मग ते ऊसाची मोळी घेऊन येतात, म्हणजे आता थोडक्यात मी सांगते, ऊसाची मोळी घेऊन येतात आणि महाराजांना म्हणतात, हा ऊस आम्ही तुझ्या अंगावर फोडणार, तुमच्या अंगावरती, आणि ह्या ऊसाचे वळ जर तुमच्या अंगावर उठले नाही तरच आम्ही तुम्हाला साधू मानू म्हणून. तर त्यावेळी भास्कर पाटील जवळ असतात, ते म्हणतात की महाराज यांच्या कशाला आपण इथं शेगावमध्ये राहतोय, तुम्हाला खूप ते त्रास देतात वगैरे. तर महाराज म्हणतात तू घाबरू नकोस, की ते पण माझे भक्तच आहेत म्हणून असं. ते खरोखर दोघं तिघं भाऊ अगदी चढून अंगावर येतात आणि ती अख्खी उसाची मोळी त्यांच्या अंगावरती फोडतात. पण त्याचा एकही वळ महाराजांच्या अंगावर उठत नाही, आणि त्यानंतर महाराजच त्यांना म्हणतात की बसा तुम्ही, आता थकला असेल मला मारून मारून म्हणजे. तर ते अख्खे ऊस ते हाताने पिळतात आणि त्याचा रस आहे तो त्या तिघांना प्यायला देतात, आणि मग तेही महाराजांना शरण येतात. असं अख्खं पाटील कुटुंब महाराजांना शरण येतं. परंतु त्यांच्या वाणीमध्ये नेहमी गण्या गजा असं असतं म्हणजे. तर ह्या ठिकाणी महाराजांनी असं सांगितलेलं आहे की जो खूप अत्यंतिक प्रेम करतो तो एक आरे कार्य करतो, म्हणजे जसं की बाळ आपल्या आईला आरेत कार्य करत असतं, आणि त्याचबरोबर जे आपल्या हाताखालचे नोकर वगैरे असतात त्यांना आपण आरे कार्य करत असतो. अशा दोनच ठिकाणी फक्त आपण आरे कार्य करत असतो. तशी ही माझी लेकरं आहेत म्हणून ती मला अशा गण्या असं काही म्हणतायत, तर तू चिंता करू नकोस. आणि खरंच त्यानंतर ती सगळी महाराजांना इतकी लीन होतात आणि त्यांच्या सेवेत पूर्ण ती बुडून जातात. तर त्याचं निरूपण अशी ही गोष्ट 7व्या अध्यायामध्ये आहे, त्याचं आता आपण निरूपण हे करूया. परमपूज्य काका म्हणत, स्वतःच पटावर डाव मांडायचा, दोन्ही बाजू समर्थपणे स्वतः सांभाळायच्या, निरनिराळ्या खेळी खेळ करावयाच्या व त्याचे निश्चित मात्रे योग्य व इत्थंभूत स्पष्टीकरण करावयाची ही कामे किंवा किमया केवळ सद्गुरूच करू शकतात. ही त्यांची कल्याणकारी लीला असते. सद्गुरू म्हणत, परमेश्वर प्राप्तीची आत्मानुभूतीची तीव्रता यावरच साधन मार्गातील फलप्राप्ती मुख्यतः अवलंबून असते. परमेश्वर ज्या प्रमाणात हवासा वाटतो त्या प्रमाणात तो आपल्या जवळच असतो, पण जेव्हा तो हवाच असे आतून वाटते तेव्हा तो आतच असतो. म्हणजे दोन प्रकारचं सांगितलंय बघा इथे त्यांनी, की परमेश्वराची आपल्याला ज्यावेळी खूप हवासा वाटतोय तेव्हा तो तो पण आपल्या जवळच आहे, आणि आणखीन आत्मीयतेनं खूप अंतःकरणातून जेव्हा वाटते तेव्हा तो आपल्याच अंतःकरणात स्वतःच मध्येच आहे. अंतःकरणाच्या तळमळीत साधनेने रहस्य साठवलेले असते, पण या तळमळीची जागा अधीरपणाने घेता कामा नये. म्हणून ते म्हणत की तळमळ असणे चांगले, पण अधीरपणा वाईट आहे. येथून पुढे साधकास मायदेशी सतत व चांगला संघर्ष करावा लागतो, कारण मायेस प्रतिस्पर्धी चालत नाही. त्यामुळे ती साधकाच्या एक एक गुणांच्या आधारे त्यास भ्रष्ट करण्याचा समर्थ प्रयत्न करते. पण ज्याला सद्गुरूंचे समर्थ साह्य असते ते यातही टिकतात, पण इतर अनेक मात्र वाहून जातात. जशी आता ती 7 भावंड होती ती टिकली, म्हणजे टिकून राहिली त्याच्यामध्ये. म्हणून पूर्णत्वास पोचलेले साधक सिद्ध फारच अल्प प्रमाणात आढळतात. शेगावच्या मारुती मंदिरात म्हणजे अनंताच्या आवारात पाटील मंडळी म्हणजे साधकांचे पंचप्राण, पंचकोश व पंचध्येय हे मारुतीच्या म्हणजे अमर्याद बळाचा उत्सव म्हणजे जोश दरवर्षी म्हणजे जन्म मरणाच्या आवर्तनात मारुतीचा उत्सव म्हणजे ताकदीचा साजरा म्हणजे प्रकट करत असतात. तर ते शेगावमध्ये मारुतीचं मंदिर आहे, आणि ह्या मंदिरामध्ये गाव पाटीलकी असते ती ह्या भावंडांकडे असते म्हणजे. आणि
रयतेला जो काही शब्द देईल तो ह्या पाटील मंडळींनी म्हणजे रयतेनं पाळायचा असतो. जे काही पाटलांच्या तर त्यांच्या गावात मोठा उत्सव असतो दरवर्षी आणि तो त्या मारुतीच्या मंदिरामध्ये साजरा केला जायचा. याचा म्होरक्या खंडू पाटील म्हणजे साधकांचा सूक्ष्म अहंकार जो भली मोठी स्थित्यंतरे सहज घडवून आणतो. पाटील घराणे जुने म्हणजे प्रारब्ध संचिताचे पुन्हा पुन्हा जन्म घेणारे साधकाचे घराणे म्हणजे पुनरपी जननन पुनरपी पुनरपी जननन म्हणजे आवर्तन होय. हे श्रीमंत म्हणजे बरे वाईटांचा अपार साठा असलेले आणि तरीही घरी संतसेवा असलेले म्हणजे कुलदेवतेच्या कृपा छत्राखाली असणारे असा अर्थ होय. महादाजी पाटलास हा साधकांचा जीव, त्याला 2 मुले म्हणजे पाप व पुण्याची ठेव. कुकाजी म्हणजे पुण्य, तर तो विठ्ठलाचा भक्त म्हणजे सत्प्रवृत्तींचा आसक्त. हे 2 भाऊ असतात. महादाजी पाटलांना 2 मुलं असतात, कुकाजी आणि कडताजी. त्यातला एक मरण पावतो आणि कडताजी, आणि त्यालाच बहुतेक 6 मुलं असतात. आणि तो मरण पावल्यानंतर ह्या मुलांचं सगळं संगोपन कुकाजी करत असतो, म्हणजे चुलते करत असतात त्या मुलांचे. कुकाजी म्हणजे पुण्य, तो विठ्ठलाचा भक्त म्हणजे सत्प्रवृत्तींचा आसक्त, त्यावर सोमाजींची कृपा म्हणजे कुलदेवतेची कृपा साथ होय. त्याला स्वतःला मूलबाळ नव्हते म्हणजे सत्प्रवृत्तीस विभूती नसतात. कडताजी म्हणजे पाप दुष्ट प्रवृत्ती, याला 6 मुले म्हणजे षड्विकार. कडताजीच्या निधनानंतर म्हणजे पापक्षयानंतर या षड्विकारांचे पालन कुकाजीने म्हणजे साधकाच्या पुण्य संचयाने केले. त्यामुळे हे घराणे म्हणजे हा भरभराटीस आला. म्हणजे साधना चांगलीच पुष्ट झाली व अंतिमाकडे झेपावली. पुण्य संचयात चांगलीच वाढ झाली म्हणजे अनेक अवस्थांचे आरोहण व सद्गुरु कृपेचे समर्थ बळ लाभणे होय. कुकाजीच्या वृद्धत्वामुळे म्हणजे पुण्याच्या पूर्वसंचयाच्या क्षयामुळे पाटीलकीचा कारभार म्हणजे जनप्रवाहाचा खंडू पाटील म्हणजे सूक्ष्म अहंकाराने ताबा घेतला. तो व त्याचे 5 बंधू अशा 6 जणांनी मिळून म्हणजे षड्विकारांची गावात म्हणजे साधकाच्या जीवनात दहशत असणे म्हणजे पुष्ट विक्षेप व सतत हाणामाऱ्या होणे म्हणजे अहंकाराचे सर्वांगाने प्रदर्शन होणे. ही 6 भावंड असतात ती खूप धनदाकट असतात. म्हणजे संपत्तीने तर भरपूर असतेच, परंतु पैलवान असतात म्हणजे सगळेजण. त्यामुळं गावात सारख्या काहीतरी मारामाऱ्या वगैरे असं सगळं चालायचं. असे हे त्यांचे षड्विकार म्हणजे षड्विकारांची गावात म्हणजे साधकाच्या जीवनात दहशत असणे म्हणजे पुष्ट विक्षेप व सतत हाणामाऱ्या होणे म्हणजे अहंकाराचे सर्वांगाने प्रदर्शन होणे होय. या 5 बंधूंची नावे व उपद्रवी उद्योग म्हणजे कमाल आहे. यात गणपती म्हणजे विघ्नहर्ता, नारायण म्हणजे कुरापती कळीचा काढणारा, मारुती म्हणजे बलाने दांडगाई करणारा, हरी म्हणजे विकृत क्रियाशक्ती व कृष्ण म्हणजे यासाठीचे आवश्यक असणारे चातुर्य होय. अशी त्या 6 भावंडांची नावं आहेत. साधकाच्या पारमार्थिक जीवनात षड्विकारांचा प्रवेश होताच ते स्वसामर्थ्याचे खेळ सुरू करतात. त्यामुळे अहम ब्रह्मास्मी या भावाची जबरदस्त लागण होते. सद्गुरूंचे स्थान गौण ठरू लागते. त्यामुळे दुबळा झालेला विवेक हा मार्ग सोडून सर्वसाधारण जीवन जगण्याचा तीव्र विचार मनात निर्माण करतो. त्याही स्थितीत सद्गुरू त्यास मी व कुलदैवत आहे ना याची ग्वाही विवेकास देतात. मग एक वेगळाच खेळ सुरू होतो. प्रत्येक विकारांच्या प्रखर संघर्षाचा तर उरलेल्या 5 जणांचा महाराजास म्हणजे श्रद्धेस उसाच्या माराचा म्हणजे विसंवादाचे मोहळ हा खेळ रंगविला. हरी पाटील म्हणजे बुद्धिबळ साधकाच्या विवेकाच्या ताकदीसमोर निष्प्रभ ठरते, तर उरलेल्या 5 विकारांच्या उसाच्या माराचा जोर म्हणजे विसंवाद साधकाच्या सघन श्रद्धेसमोर निष्प्रभ होतो. त्यामुळे विवेकास सद्गुरूंचे बळ लागते व पंचविकारांना उसाच्या रसात पूर्णपणे भिजवले जाते, मुरवले जाते. त्यामुळे हे पंचविकार साधकाच्या अंकित होतात.
पुढे कुकाजी म्हणजे सत्प्रवृत्ती, खंडूस म्हणजे सूक्ष्म अहंकाराचे ठायी विधायक वृत्ती निर्माण करण्यासाठी सद्गुरूपायी रुजू होण्याची ओढ निर्माण करते. पण अहंकाराचा बाज पुरता न उतरल्याने तो सद्गुरूपाशी सुद्धा विना नम्रता घोटाळतो. पण दयाघन सद्गुरू साधकाचे पुढचे क्रियाक्रमण सुचारूपणे होण्यासाठी अहंकाराचे ठायी विधायक प्रवृत्ती विधायक वृत्तींचे रोपण करतात. सर्व दुष्प्रवृत्तींना निष्प्रभ करून हे सद्गुरूंचे देणे असल्याने ते मागून मिळालेली सद्गुरू कृपाच ठरते. येथे अहंकाराचे सामर्थ्य विरते. सर्वांना आनंद होतो म्हणजे साधकाची साधना अधःपतनापासून बचावते. हे परिवर्तन होता सत्प्रवृत्ती म्हणजेच कुकाजी साधकाच्या विवेकात विलीन होते म्हणजे स्वर्गवासी होतात. त्यामुळे खंडू पाटलास म्हणजे सूक्ष्म अहंकारास दुःख होते म्हणजे विनाशकारी मार्गक्रमणाचा पश्चाताप होतो. म्हणून सद्गुरू म्हणतात, ज्याने अनंताला वरले आहे त्याला अनंताने वरले आहे. ज्याने अनंताला वरले आहे त्याला अनंताने वरले आहे. त्याला दिव्यत्वाचा स्पर्श झाला असून त्या स्पर्शाशिवाय जागृती किंवा दैवी शक्ती खुली होणार नाही. पण एकदा हा स्पर्श झाला म्हणजे यश निश्चित आहे. मग हे यश जलद गतीने प्राप्त हो किंवा या व्यक्त विश्वाच्या कालचक्रात अनेक जीवन मार्गात मंद गतीने प्राप्त हो. जय जय रघुवीर समर्थ. तर 7व्या अध्यायाचं निरूपण असं केलेलं आहे की त्यांना जो अहंकार असतो त्याचा पूर्ण निराकार करून टाकतात तो अहंकार आणि ते सगळी भावंड महाराजांच्या चरणी परत विलीन होतात आणि इतके त्यांना बजू लागतात की त्यातला एक जण आपल्या घरी घेऊन जातो. त्याच्या घरी महाराज थोडे दिवस राहतात. त्यानंतर शेगावमध्येच त्यांचं शंकरमाळा म्हणून आहे असं त्या मळ्यात महाराज राहायला जातात की मला इथं 6 पत्रे आणून छप्पर करून द्या आणि मी त्या ओट्यावरती राहतो म्हणून. आणि तिथं मग अजून एक गोसावी असे फिरत फिरत येतात. त्या गोसाव्यांनी त्यांना पण म्हणजे ऍक्च्युली ज्ञान नसतं परंतु एक वेगळीच त्यांच्यात अहंकार वेगळ्या प्रकारचा होता आणि ते महाराजांना नावं ठेवतात आणि त्यांच्या मुखातून जे काही वाणीतून निघत असतं म्हणजे श्लोक वगैरे त्यात ते चूक करतात. महाराज त्यांना दुरुस्त करतात की असं करू नका म्हणून असं म्हणू नका. परंतु ज्यावेळी शेवटी म्हणजे ते भगवद्गीता हे करत असताना भगवद्गीतेला एक श्लोक ते म्हणत असतात की त्यांनी म्हणजे विस्तव जरी पटल्यानंतर पाण्याची गरज नाही. त्या मुखातून त्यांच्या वाणीतून जो तो श्लोक निघतोय त्यातनच ते अग्नी विझणार आहे असं ते म्हणतात. पण महाराजांना ते कळतं आणि ते काय करतात त्या ज्या पलंगावर ते बस
सॉरी, लाईट गेली त्यामुळे आमचं इंटरनेट बंद पडलं. हा मला वाटलंच. हा, पावसामुळं. परत आपण तर इथेच त्यांनी त्या कृष्णाजीच्या मळ्याचं सांगितलेलं आहे. उसाचा मार खाऊन पण महाराजांना अजिबात सुद्धा अंगावरती वळ वगैरे उठले नाहीयेत त्यांच्या, कारण ते त्यांची परीक्षा घेत होते. म्हणजे पुढे महाराज कृष्णाजीच्या मळ्यात येणे म्हणजे सद्गुरूंनी साधकाच्या ज्ञान क्षेत्रात येणे. शंकराच्या मंदिराजवळ ओट्यावर म्हणजे विमल ज्ञानाच्या अनुभव सिद्धतेवर बसणे म्हणजे स्पर्श करणे. 6 पत्र्यांचे छप्पर म्हणजे षटचक्रांचे शुद्धीकरण. महाराजांबरोबर भास्कर म्हणजे साधकाचा आर्त भावात्मक विवेक व तुकाराम कोकाटे म्हणजे साधकाची दृढ श्रद्धा व निष्ठा. चिलीम देणे म्हणजे सुप्त शक्ती जागवणे. गोसावी येणे म्हणजे बाह्य ज्ञान व ब्रह्मगिरी महंत म्हणजे शास्त्रांचा आधार. शिरापुरी म्हणजे गांजा मागणे म्हणजे भाव व भक्ती जागवणे. पोथी वाचणे म्हणजे तथाकथित ज्ञानाचा बुद्धी व तर्काने विस्तार करणे. गीता म्हणजे ब्रह्मज्ञान व नैन छिदंती हा श्लोक म्हणजे आत्मशक्ती. ब्रह्मज्ञानाने आत्मस्थिती परिपक्व होते. पात्र साधकास ती स्थिती प्राप्त व्हावी यासाठी सद्गुरूंचा अथक प्रयत्न होत असतो. महाराजांनी चिलीम ओढताना ठिणगी पडणे म्हणजे बाह्य ज्ञान व शास्त्रधारास चुचकारणे व अग्नी निर्माण करणे म्हणजे त्याच्या अनुभव सिद्धतेचा अभाव प्रकट करण्यासाठीचा संघर्ष. भास्करास म्हणजे विवेकास, ब्रह्मगिरीस म्हणजे शास्त्राधारित ब्रह्मज्ञानास, बाह्य ज्ञानास सद्गुरूंसमोर आणणे म्हणजे त्यांचे शुद्धीकरणात्मक परिवर्तन करणे. ब्रह्मगिरी हा त्या गोसाव्याचं नाव आहे. ब्रह्मगिरीने पश्चातापाने अभय मागणे म्हणजे ज्ञान स्वानुभवाधिष्ठित नाही याची कबुली देणे व अशा ज्ञानास त्यागणे. मध्यरात्री म्हणजे पार्थिव ज्ञानरहित अवस्थेत महाराजांनी विमल ज्ञानाचे रोपण करून साधकास कृपांकित करून मायेचा संघर्ष संपुष्टात आणणे होय. तो ब्रह्मगिरी गोसावे तो कोणालाही न सांगतापर्यंत निघून जातो, कारण त्याला खूप ते अपमानास्पद वाटतं की आपल्याकडं ज्ञान नसताना पण आपण असं खोटं काहीतरी करत आहोत. म्हणून सद्गुरू म्हणत, पात्र साधकास सदैव सावध राहून सद्गुरूस समीपच राखावे लागते. सद्गुरूंची हृदयस्थ उपस्थिती सदैव सघन साधनेच्या व परंपरा भरवशाच्या साह्याने तपासावी लागते. किंचितसे ढळणे हेही लाखमोलाचे नुकसान असते. सद्गुरू असेही म्हणत की अशा पात्र साधकाच्या बाह्य व्यवहाराचा व संसाराचा भार सद्गुरू सहज वाहतात, म्हणजेच त्याचा लोकोपचार साधकाकरवी तेच सांभाळतात. असं हे 7व्या अध्यायाचं निरूपण आहे. मॅडम, एक कुरिअर आले तो थांबलाय खूप वेळ दारात, तर घेऊ? तुम्ही बोलताय का तोपर्यंत? काय हा घ्या. हा. काय आज शैलजा खूपच डिस्टर्ब. मॅडमचा वाढदिवस आहे. आमचा मेसेज पण बघायला वेळ होत नाही त्यांना. मॅडम घ्या, कुरिअर घ्या त्यावर तुम्ही. हो हो हो. तर आता आपण 9व्या अध्यायाचं बघणार आहोत. थोर हरिदास टाकळीकर हे अशा पीडित साधकाचे प्रतीक आहे. साधनेच्या या परम टप्प्यात मायेच्या प्रेरणेने कुलदोषांचा प्रकोप सुरू होतो. घोडा हे वाहन आहे, म्हणजेच हा दोष प्रारब्धात शिरतो. त्यामुळे साधकाच्या सर्व क्रियात विषमता तरारते. त्याने साधकाचे मन पूर्णपणे अशांत होते. पारमार्थिक व बाह्य व्यवहार विवादास्पद होतात. कर्म, विधी, संधान, नामसाधना, ध्यानधारणा व समाधी या सर्वांना ठेच पोहोचते.
साधकाचे व्यक्तिमत्व विवादास्पद व क्लेशदायी होते. अशा वेळी मायेचा हा जबरदस्त खेळ ओळखून महाराज प्रारब्धाच्या 4 पायात म्हणजे जन्म, करणे, भोगणे व मृत्यू यात शांतपणे विसावतात. त्यामुळे मायेचा जोर व शक्ती त्यांच्यात विलीन होते. कुलदोषाचा उत्सर्ग थंडावतो. साधकास हा बदल झाल्याचे जाणवताच सद्गुरु कृपेचा आठव येतो व सघन कृपेची खणखणीत साक्ष मिळते. हा कुलदोष विरून जातो. महाराज सदैव गणगण गणात बोलते हे सांकेतिक भजन म्हणावयाचे. त्याचा अर्थ सहजपणे समजणे महाकठीण आहे. खरंच कठीण आहे. जीव हा परमात्म्याचा अंश आहे असे वेदात सत्य मानले जाते. म्हणून जीवाचा व परमात्म्याचा अनन्य हे 8वेत आहे ना? तुम्ही कुठला वाचताय? 8वाच अभेद्य संबंध आहे. जसा एकाच कापडाचा तुकडा मूळ कापडासारखाच असतो, जरी तो मूळ कापडासारखा वेगळा भासत असला तरी त्यामुळेच प्रत्येक देहात असणारी चेतना शक्ती ही परब्रह्म आहे. जरी ती अशांत्मक भासत असली तरी. म्हणून साधकाने आपल्यातील अशा अंशात्मक प्राणशक्तीस जाणावे, म्हणजेच परमात्म्याचे स्वरूप ध्यानी येण्याचा मार्ग सुकर होईल. म्हणून जे देही ते ब्रह्मांडे असे ब्रह्मसूत्र प्रकटले आहे. बाळापूरचे 2 गृहस्थ म्हणजे साधकाची श्रद्धा व निष्ठा. आता या ठिकाणी शेगावला बरेच जण दर्शन घ्यायला यायचे. मग कोण जण आपला नवस बोलायचं, हे करायचं. त्यात 2 गृहस्थ असतात जे महाराजांचे भक्त आहेत. ते नवस बोलतात की मला जर म्हणजे आमची काही इच्छा आहे त्यांची जर पूर्ण झाली तर मी पुढच्या वेळेस येताना तुमच्यासाठी हे घेऊन येऊ वस्तू म्हणून. असं ते त्यांच्या धोत्राला गाठ मारून 2-3 वेळा ते विसरतात आणावयाची. मग महाराजच एकदा त्यांना आठवण करून देतात की स्वतः जातीनं ब्राह्मण असून तेच त्यांची वाणी खोटी ठरवतायत. म्हणजे त्याचं वर्णन ह्याच्यात आहे. बाळापूरचे 2 गृहस्थ म्हणजे साधकाची श्रद्धा व निष्ठा. काहीतरी हेतू बाळगून म्हणजे मोक्षाच्या अपेक्षेने महाराजांच्या दर्शनास आले म्हणजे सद्गुरू शरण गेले. पुढच्या वारीस महाराजांना सुका गांजा आणायचे त्यांनी नवस बोलले होते. सुका गांजा द्यावयाचे ठरवणे म्हणजे श्रद्धा व निष्ठेच्या परम उत्कर्षाने शुद्ध विवेकाने जागवणारी सक्षम आत्मस्थितीची मस्ती पावणे होय. धोत्रास गाठ मारणे म्हणजे निश्चयात्मक संकल्प करणे. पुढील वारीस ते गांजा न्यावयाचे विसरणे म्हणजे मायेने साधकाच्या विस्मरणाच्या आधारे संकल्प मोडीस काढणे होय. पुढील खेपेस दुप्पट गांजा देण्याचे ठरवणे म्हणजे साधकाने सावधानता बाळगण्याचा निश्चय करणे. तरीही गांजा विसरणे म्हणजे मायेच्या मारात साधकाने परत अडकणे होय. दर्शनाच्या वेळी महाराजांनी ब्राह्मणांच्या वागण्याचा ओहापोह करणे म्हणजे साधकास ब्राह्मण्यत्वाची परिसीमा दाखवणे. सद्गुरू म्हणत, ब्राह्मण कोण तर जो ब्रह्मासारखा आचरण करतो तो. ब्रह्माचे आचरण सहज असते, निर्हेतुक असते व त्यात जगताच्या कल्याणाचा उन्नत संकल्प सदैव कार्यरत असतो. जरी सत्कृत दर्शनी तो साधकात विपरीत भासला तरीही. म्हणून सद्गुरूंच्या उलट्या खुणा हे सत्य बाहेर आले. बोलणे सत्य म्हणजे ईश्वराच्या इच्छेनुसार व चित्त निर्मळ म्हणजे अहंकारयुक्त कर्तृत्व भावनेचा किंचित लवलेशही नसलेल्या साधकांवर ईश्वर कृपा करतो, म्हणजेच अंतिम सत्याचे दर्शन घडवतो. हे दोघे वरमले म्हणजे साधकाच्या श्रद्धा व निष्ठेत जाग येणे. गांजा आणण्यास बाहेर निघाले म्हणजे श्रद्धा व निष्ठेने विवेकाधिष्ठित आत्मस्थितीच्या मस्तीचा प्रयत्न करताच महाराजांनी त्यांना थांबवले. महाराज त्यांना म्हणतात, आता आणायला जायची काही गरज नाही बाजारात, तुमचं काम झाल्यानंतरच घेऊन या. साधकाच्या श्रद्धा व निष्ठेस त्याची मर्यादा दाखवणे म्हणजेच मायेचे सामर्थ्य जाणवून देणे.
पुढील आठवड्यात तुमचे काम होईल म्हणजे सप्तस्थितीच्या शुद्धीकरणाने तुम्हास ही स्थिती प्राप्त होईल हे लक्ष सांगणे. व पण शेगावच्या 5 वाऱ्या करा म्हणजे उगमापासूनच्या प्रवासाचे पुनः पुनः स्मरण करा असे सांगणे. यालाच साधनेची परिक्रमा म्हणतात. सद्गुरू यास जागृत परिक्रमा म्हणत. गांजा आणा म्हणजे आत्मस्थितीच्या मस्तीची अवस्था राखा असे आवाहन करणे. नंतर साधकास ही स्थिती प्राप्त होते. जय जय रघुवीर समर्थ. गणी गण गणात बोलते म्हणजे अहम ब्रह्मास्मीच. प्रत्येक गण म्हणजे शरीर. प्रत्येक शरीरात ब्रह्म आहे, परब्रह्म आहे, ब्रह्म आहे असा अर्थ येतो. गिन गिन गिनात बोते, गणी गण गणात बोते. हा, आता प्रचलित म्हणजे गण गण गणात होते असं दोन्ही आहेत ते. 3 आहेत 3. हो वाचणार आहे 9वा? हो हो, आता 10वा वाचते. 9वा आता ह्याच्या अगोदरच झालं ना. तो 9वा झाला का? हा, आत्ताचा 9वा झाला. बर. त्यात त्या 2 बाळापूरचे जे भक्त असतात त्यांची आहे आणि टाकळीकर महाराजांचं कीर्तन चाललेलं असतं आणि ते हो. कीर्तनाला जाताना त्यांच्या घोड्याचं ते सांगितलं. तर 10व्याचं वाचायचं संपणार कधी तुमचं वाचन? म्हणजे म्हणजे 21 अध्याय आहेत ना? हो, 5 दिवस तरी लागतील मला असं वाटतंय. आहे का वेळ तुम्हाला? काढते ना. ठीक आहे ठीक आहे, चला सुरू. हं. मी तर काय पोथी वाचते त्यामुळे मला काही नाहीये. हो हो तुमचा वेळ बघा. हो. अध्याय 10वा या ठिकाणी गोष्ट मी नंतर सांगते. थोडी आपण सुरुवात करूया. या ठिकाणी अमरावती हे साधकाच्या उन्नत मनाच्या प्रशांत अवस्थेचे प्रतीक आहे. हे सद्गुरूंचे निवासस्थान असते असे सद्गुरू म्हणत. या ठिकाणी महाराज येतात म्हणजे साधकाच्या अंतर्मनात सद्गुरूंचे अस्पष्ट हुंकार ऐकू येतात. आत्माराम भिकाजी हे एका सिद्ध अवस्थेचे प्रतीक आहे म्हणजेच प्रांत आहेत. ही अवस्था परमहंस स्थितीच्या अगदी जवळची अवस्था असल्याने तेथील आभा अवर्णनीय असते. म्हणजेच ते अधिकार संपन्न आहेत. त्यांच्या घरी महाराज येतात म्हणजे सद्गुरू तेथे प्रकट होतात. दर्शनासाठी लोकांची रीघ लागते म्हणजे साधकाच्या देहातील सर्व भाव तेथे दाटी करतात. नंतर ते खापर्डे वकील यांच्या घरी जातात म्हणजे साधकाच्या प्रज्ञेत जातात. तेथेही लोकांची दर्शनासाठी दाटी होते म्हणजे संकल्प, विकल्प, संवेदना, ज्ञान, अनुभव, अनुभूती, कल्पना, चातुर्य तसेच अनेक अवस्था क्रमाक्रमाने अवतरतात. ही तर एकच गोष्ट अशी म्हणजे ऍक्च्युली अध्याय 10व्या अध्यायात बऱ्याच जणांचा अमरावतीला महाराज गेलेले असतात. तर तिथे 2 नवरा बायको आहेत. ते महाराजांचे निस्सिम भक्त असतात आणि खूप गरीब असतात, खूप श्रीमंत वगैरे नसतात. त्याच्या बायकोची खूप इच्छा असते की महाराज आपल्या घरी यावेत म्हणून अशी. तर नवरा बायकोला सांगतो की तू बघितलंस ना इतरांच्या घरी नेताना किती त्यांना वशिला लावावा लागला, म्हणजे इतकं सोपं नाहीये महाराज घरी येणं आपल्या. तर हे महाराजांना अंतर्ज्ञानानं कळलेलं आहे आणि ती खरोखरच निस्सिम भक्त असतात दोघं पण त्यांची, म्हणजे विशेष करून बायकोला जास्त हे वाटत असतं. तर महाराज जो नवरा आहे त्यांचा हात पकडून त्यांना म्हणतात की मला तुझ्या घरी यावंसं वाटतंय, तू काही बोलवतच नाहीस आम्हाला. आणि ते त्यांच्या घरी जातात आणि होतं. तर म्हणजे यातून हेच लक्षात येतं की खरा कोण भक्त आहे हे अंतर्ज्ञानाने महाराजांना किंवा कुठल्याही गुरुला ते खरंच कळत असतं. म्हणजे असं वरवर इतर काही जे आपण गोष्टी करत असतो दाखवण्यासाठी वगैरे ते चुकीच आहे. त्याची पण एका पुढच्या अध्यायात ती पण कथा आहे. म्हणजे त्यात सद्गुरु प्राप्तींचा संकल्प म्हणजेच गणेश आप्पा हा लिंगायत वाणी आहेत ही दोघ जण. गणेश आप्पा नवऱ्याचं नाव आहे. म्हणजेच आंतरिक प्रेम व शुद्ध भावनेचा मेळ व आर्त भक्ती म्हणजेच त्यांची पत्नी चंद्राबाई.
उपस्थित असतात. भक्तीस म्हणजे चंद्राबाईस महाराज म्हणजे सद्गुरू तिच्या हाकेस अनुकूल प्रतिसाद देतील हा भरोसा आहे. म्हणून ती संकल्पास म्हणजे गणेश अप्पास महाराजांना तुम्ही आमच्या घरी या असे म्हणा, असं नवऱ्याला ती सांगते, असे म्हणते. म्हणजेच चित्त चतुष्टयात प्रकट व्हा अशी प्रार्थना म्हणजेच दृढ संकल्प कराव्यास लावते. परिणामतः सद्गुरू भक्ती स्वच्छेने प्रतिसाद देतात. सद्गुरू चित्त चतुष्टयात प्रकट होतात. तेथे त्यांचे मनोभावे पूजा होते. म्हणजे चित्त चतुष्टयास कृपास्पर्श होतो. गणेश अप्पा व चंद्राबाई आपला संसार त्यांचे चरणी वाहतात. म्हणजेच सर्व संकल्प, सर्व भाव भावना व भक्तीसह आपले अंतरंग सद्गुरू स्वाधीन करतात. सद्गुरू म्हणत सद्गुरूचे प्राकट्य 5 प्रकारे होते. देहाने समोर येणे हा पहिला प्रकार. देहात असताना किंवा देहगमनानंतरही असे प्रकटीकरण होते. प्रापंचिकांच्या बाबतीत मात्र हे अनेकदा काल्पनिक किंवा भासमान असू शकते. खूप छान सांगितले. म्हणजे काही वेळेस साधकांना भास होतात की आम्हाला असं झालं, आम्हाला तसं झालं, सांगतात हे. तर हे 2 प्रकार त्यांनी सांगितले, पण ते अद्भुत शक्तिदायक असते. प्रत्यक्ष देहाने न येता त्यांच्या प्राकट्याची चोख साक्ष मिळते. अशक्यप्राय वाटणारी एखादी गोष्ट अथवा घटना सहज लीलया होऊन जाते व ते प्रकटल्याची साक्ष इतर देहांद्वारा सुद्धा होऊ शकणे हा दुसरा प्रकार आहे. हे दोन्ही प्रकार विशेषतः साधने तर काळातच मुख्यत्वे प्रत्ययास येतात. तिसऱ्या प्रकारात आपल्या देहाचा ताबाच काही काळ सद्गुरूंनी घेतलेला आहे याची जाणीव उपजणे. म्हणजे आपण आपल्याला पूर्ण विसरून त्यावेळी आपल्यामध्येच गुरूंनी किंवा यांनी प्रवेश केलेला आहे आणि मग त्यानंतरच्या होणाऱ्या बदल. तिसऱ्या प्रकारात आपल्या देहाचा ताबाच काही काळ सद्गुरूंनी घेतलेला आहे याची जाणीव उपजणे. हे विशेषतः पारमार्थिक व आध्यात्मिक साधनेत घडते. हा प्रत्यय मात्र बहुतांशी साधनेतच येतो. तसाच क्वचितच प्रसंगी व्यवहारात कार्यरत असतानाही येतो. व्यावहारिक जीवनात असे काही काळ वारंवार झाल्यास साधकाचे ठायी विशेषत्व प्रदर्शित झाल्यास त्याचे अधःपतन होण्याची दाट शक्यता असते. म्हणजे मॅडम पण आता सांगतात की कुंडलिनी जागृत होताना आपण बरंच काय काय म्हणतोय की आम्हाला असं होतंय तसं होतंय. तर ह्यातलं एखादं चांगल्या विचारानं घेणं आणि त्याच्यामध्ये कदाचित अहंभाव पण निर्माण झाला तर त्या व्यक्तीचं अधःपतन होऊ शकतं. म्हणजे चौथ्या प्रकारात सतत ऊर्जा व विमल ज्ञानाद्वारा साधकाच्या केवळ साधनेतच ते जबर शक्तीद्वारा प्रकटतात. त्यामुळे साधकाच्या साधनेतील सर्व प्रकारचे अडथळे विरून जाऊन विमल ज्ञानाची व मुक्तानंदाची प्रखरण होते. तसेच साधकाच्या बाह्य व्यवहाराचे संतुलन ते परत प्रेमाने समर्थपणे सांभाळतात. 5वा प्रकार हा दैवी आहे. तो अंतिमाच्या प्राप्तीचे द्योतक असते. सद्गुरूच कुलदेव, कुलदेवता, आराध्य दैवत व इष्ट देवता बरोबरच ओंकार व ओंकाराच्या पल्ल्याड असणाऱ्या अनाहत नादाच्या व तेजाच्या पोकळीत आपले विश्वरूप प्रकट करतात. परत आलं ओंकार आपलं. येथे साधक राहत नाही व सद्गुरू राहत नाही, तर मूळ प्रणव शक्तीच अवतरते. प्रणव म्हणजेच ओंकार. साधू संत व योगी यालाच अमृत वर्षाव किंवा सायुज्य मुक्ती असे संबोधतात. असे सद्गुरू म्हणत. सद्गुरू वारंवार बजावत की 1760 वेळा आपण जे म्हणतो ते 1760 वेळा या माझ्या देहाच्या पाया पडण्यापेक्षा मन लावून अत्यंत भक्तिभावाने माझ्या संचलेले गुरुतत्व खेचून काढशील तर तुझे कोट कल्याण होईल. अमरावतीत म्हणजे मनाच्या प्रशांत अवस्थेत जिथे जिथे महाराजांची पूजा व्हायची तेव्हा बाळाभाऊ नावाचे गृहस्थ मात्र नेहमीच तिथे हजर असायचे. बाळाभाऊ हे साधकाच्या दृढ निश्चयाचे प्रतीक आहेत. ते बाळापूरचे म्हणजे साधकाच्या अंतःकरणातले. त्यांना महाराजांची ओढ लागली म्हणजे ईश्वर प्राप्तीची आस लागली
त्यांना प्रपंच आश्वासत वाटणे म्हणजे द्वैत्याची संगत रसहीन होणे. आता काहीही होऊ दे, महाराजांचे पाय सोडू नयेत असे वाटणे म्हणजे दृढ निश्चयाने इतर पाश विरणे होय. महाराज शेगावला येणे म्हणजे नेहमीची जागा सोडून मोठ्यांच्या मंदिराच्या नजीक विसावणे म्हणजे साधकाच्या अंतःकरणात न स्थिरावता साधकाच्या मनोधैर्यात प्रवेशणे होय. मी तुमच्या हितास्तव येथे राहतो असे म्हणणे. साधकाच्या साधनेचे रक्षण करण्याची ग्वाही देणे होय. तिथेच मठ बांधणे म्हणजे मनोधैर्यास पुष्ट करणे होय. बाळाभाऊ पोस्टात तार मास्तर असणे म्हणजे प्रपंच व परमार्थातील सहसंवेदना असणे होय. त्यांचे नोकरीत व प्रपंचात लक्ष नसणे म्हणजे ईश्वर प्राप्तीसाठी अपार त्याग करण्याची तयारी असणे होय. येथे दृढ निश्चयास मायेच्या तडाख्यास सामोरे जावे लागते. या दृढ निश्चयाचा कणा ढिला करावयाचा मायेने जणू चंगच बांधलेला असतो. त्यामुळे भास्करासह सर्वांनी केलेली अवहेलना त्यास सहन करावी लागते. तर इथे एक गोष्ट अशी आहे की हे जे बाळाभाऊ आहेत ते त्यांच्या मामाकडे आलेले असतात अमरावतीला, आणि तेव्हा त्यांना महाराजांचं सगळ्या ठिकाणी जे घरोघरी जाऊन पूजन चाललेलं असतं त्या प्रत्येक पूजेला ते स्वतः हजर असतात. आणि त्यांना नंतर इतकं तिथं रममाण होतात ते की त्यांना घरी मुंबईला ते नोकरीला असतात, तिकडे जाऊच वाटत नाही. घरची बायका पोरं सगळी त्यांना पुन्हा पुन्हा पत्र पाठवतात तरी ते दुर्लक्ष करतात आणि महाराजांच्या जवळच राहतात. म्हणजे तर काय जण म्हणजे भास्कर पाटील पण त्यांना असं म्हणतो की ओढाल बैल जो असतो तो कसा हिरव्यावरती सोकलेला असतो, म्हणजे बैलाला गाईला जसा ओला चारा आवडतो तसं महाराजांच्या जवळची ही मिठाई पेढे आहेत त्याच्यामुळे तू इथं सोडून त्यांना जात नाहीस अशी अवहेलना करतो. त्यामुळे महाराज शेवटी काहीतरी सांगून असं हाकलून परत पाठवून देतात. तर ते नोकरीचा राजीनामा देऊनच परत येतात शेगावला. तेव्हा पण त्यांची हेटाळणी केली जाते. मग त्यावेळी महाराज त्यांना छत्रीनं मारतात, हातातल्या काठीनं मारतात, शेवटी काठी तुटती तर तुडवतात, इतकं काय काय करतात. त्यावेळी खूप लोक घाबरत येऊन बंकटलाल त्यांना म्हणतात की महाराज हा तुमचाच भक्त आहे, असं नका त्याला मारू तुडवू म्हणून. तेव्हा ते महाराज बाळाभाऊला म्हणतात की तू उठून बैस आणि तुझं शरीर सगळ्यांना दाखव म्हणून की तुला कुठं अंगावरती वळ उठलाय का काय. तेव्हा लोकांना कळतं की ह्याची परीक्षा घेतली ती महाराजांनी, ह्या परीक्षेत हा खूप खरा उतरलेला आहे. आणि तेव्हापासून मग सगळेजण म्हणजे त्याला महाराजांचा खूप अगदी जवळचा भक्त म्हणून मानलं जातं. म्हणजे हे तर त्याचं पण वर्णन हे केलेलं आहे. प्रथमतः मोठी छत्री म्हणजे सद्गुरु कृपेचे छत्रच मोडतात, नंतर एका काठीने म्हणजे सद्गुरु आधार निकालात काढतात, नंतर त्यास तुडवतात म्हणजेच त्याच्या देहातील पेशींमध्ये समर्थ चेतना भरतात. मानवी देहात 108 मर्मस्थाने असतात. त्या मर्मस्थानात शक्ती उपजवतात. सर्वजण घाबरून पळतात म्हणजे माया आपला आघात आटोपता घेते. चारीही शिष्यांना बोलवतात म्हणजे चारीही मुक्तींना पाचारण केले जाते. त्यातील बंकटलाल म्हणजे साधकाची आर्तता पुढे येऊन साधकाची या वादळातून सुटका करायची प्रार्थना सद्गुरूच करते. त्यावेळी महाराज हसत म्हणजे साधक हसतात म्हणजे साधकावर समाधानी असल्याची खून देतात. ते म्हणतात मी नाही बाळाभाऊस मारले, म्हणजे ही वरवर जरी शिक्षा भासत असली तरी मर्मस्थानांचे पुष्टीकरण घडले असल्याची ग्वाही देणे होय. बाळाभाऊस वस्सा म्हणत आज्ञा केली की उठ आणि सगळ्यांना तुझे अंग दाखव म्हणजे समर्थाची तू तुझी ब्रह्मस्थिती प्रकट कर अशी आज्ञा होणे होय. सगळ्यांनी अंग पाहताच अंगावर अजिबात वळ नसणे म्हणजे दृढ निश्चयाचा कणखरपणा राखणे होय. बाळाभाऊ आनंदात असणे म्हणजे सहजानंदात डुबणे होय. सर्वांना बाळाभाऊचा अधिकार जाणवणे म्हणजे बाळाभाऊंची परमहंस अवस्था आकाराला येणे होय. बाळाभाऊच्या म्हणजे साधकाच्या अंतःकरणातील सुखलाल अगरवालाची म्हणजे दया क्षमा व शांती यांना निकोप राखणारी करुणा म्हणजेच गाय. आता इथं आणखीन एक गोष्ट अशी सांगितली की सुखलाल म्हणून एक अगरवाल त्याचं आडनाव आहे, सुखलाल अगरवाल. त्याची गाय असते ती इतकी द्वाड असते, इतकी बंड असते की ती गावात फिरताना अंगांच्या धक्क्याने दुकानातलं हे सांड ते सांड असं करायची. पूर्ण गाव थकलेलं असतं म्हणून
खूप जण त्याला म्हणतात की तू गोळी घालून बंदुकीनं मारून टाक त्या गाईला म्हणून असं. तो म्हणला मी सगळे उपाय केलेत, मी तिला बाहेर गावी नेऊन सोडून पण दिली, परत ती परत फिरून आमच्याकडे आली. तर त्यावेळी जे टाकळीकर महाराज आहेत त्यांचा घोडा पण असाच खूप बंड असतो. महाराज एका रात्री जेव्हा ते कीर्तनाला आलेले असतात शेगावमध्ये, तेव्हा त्याच्या चारी पायांच्या मध्ये महाराज झोपतात आणि त्याचा जो काही अवखळपणा आहे तो सगळा दूर करतात म्हणजे, आणि त्याला एकदम शहाण्यासारखे वागवतात. तर लोक सगळी सांगतात ह्या शुक्लाला की महाराजांनी टाकळीकरांचा घोडा जसा शांत केलाय तसं तुझ्या गाईला पण ते शांत करतील, तर मग त्यांना तू शेगावला त्या गाईला सोडून दे असं म्हणतात. म्हणून एका पठाणाने तिला म्हणजे बंदुकीनं मारण्याचा प्रयत्न केला, तर तिला कसं काय कळलं ते कोणास ठाऊक, तिने त्या पठाणाला पण उताना पाडला म्हणजे असं धक्का दिला शिंगानं. त्यानंतर सगळ्यांनी मग साखळदंडानं बांधून त्या गाईला चारा ठेवला आणि साखळदंडानं बांधून गाडीत घालून त्या गाईला शेगावला नेले. शेगाव जसजसं जवळ यायला लागलं तसं त्या गाईच्या स्वभावात खूप पालट व्हायला लागला. ती खूप लीन झाली आणि जेव्हा तिला त्या ह्याच्यातनं उतरवायला किंवा त्याचे बांधलेले साखळदंड होते ते सोडायला कुणाचाच धीर होईना झाली, इतकी घाबरत होती, इतकी ती अवखळ होती गाय. पण महाराजांनी सांगितलं, अरे मूर्खानो, गाय म्हणजे आपल्या जगाची माई आहे, ती तिला असं एवढं का बांधलंय म्हणजे. महाराज तिच्या जवळ जातात तर तिनं स्वतःहून ते साखळदंड काढून टाकल्यानंतर त्यांना प्रदक्षिणा घातल्या त्या गायीने महाराजांना, आणि इतक्या लीन होऊन ती त्यांच्यासमोर वागायला लागली. नंतर तिला कायम तिथंच सोडलं, म्हणजे त्याचं पण ह्याच्यात निरूपण केलेलं आहे. सुखलाल अगरवालाची म्हणजे दया, क्षमा व शांती यांनी खूप राखणारी करुणा म्हणजेच गाय अचानक मायेच्या तडाख्यात प्रक्षुब्ध होते. तिचा तोल ढळतो तेव्हा तिच्यावर निर्दयत्वाचा आरोप होऊन तिची कोंडी करण्याचा प्रयत्न इथं केला गेलेला आहे. महाराजांना म्हणजे सद्गुरूस जेव्हा मायेचा हा फटका समजतो तेव्हा तेच लीलया गायीस पकडून देतात, म्हणजे करुणेस अडकवतात. ही गाय महाराजांना द्यावी असे ठरवणे म्हणजे प्रज्ञेद्वारा करुणेस सद्गुरूंच्या स्वाधीन करण्याची लीला घडवणे होय. करुणेस काल्पनिक साखळदंडात म्हणजे बंधनात टाकणे व चारही पाय आवळणे म्हणजेच करुणेची गती थांबवणे होय. शेगावला येताच गायीच्या स्वभावात फरक पडणे म्हणजे करुणेस स्वग्रही आल्याची जाणीव होणे. गायीस महाराजांनी मोकळे करणे म्हणजे शुद्ध करुणेस पुनर्स्थापित करणे होय. गाय तेथेच राहणे म्हणजे करुणेचे सद्गुरुचरणी समर्पण होय. आता इथंच एक आणखीन गोष्ट अशी आहे की कारंजाचा एक भक्त असतो आणि लक्ष्मण घुडे नावाचा. हा स्थूल बुद्धीचे प्रतीक आहे, त्याला पोटाचा विकार झालेला असतो. ही गोष्ट त्यांनी सांगितली की सद्गुरूपाशी खोटं बोललेलं कधीच टिकत नाहीये. म्हणजे याचं ज्वलंत उदाहरण आहे की त्याला पोटाचा विकार झालेला असतो आणि त्याची बायको गाडीत घालून शेगावला घेऊन येते. तर महाराज तिथं आल्या सगळं विचारतात, ती पदर पसरते की माझा कुंकू टिकवा, वाचवा म्हणून असं. आणि मग महाराज एक आंबा खाता असतात, त्या खाता खाता तो आंबा एक प्रसाद म्हणून तिला देतात आणि हा आंबा नवऱ्याला खायला घाल आणि तो त्या आजारातून मुक्त होईल असं सांगतात. ती घरी येऊन तो आंबा खायला घालती, बाकीचे तिला नातेवाईक वगैरे सगळे नावं ठेवतात की आंबाच हेच कुपत्य आहे त्या रोगाला वगैरे असं म्हणतात. पण खरं गुरु जे सांगतात ते अगदी प्रामाणिकपणे आपण ऐकलं तर त्याच्यातून निश्चित जो काही त्रास आहे त्या मुक्ती मिळते म्हणजे, आणि त्याचा रेच होतो पोटातनं आणि ते सगळी व्याधी आहे ती निघून जाते. मग तो खूप आग्रह करतो महाराजांना की माझ्या घरी पण या, माझ्या घराला पाय लावा. आणि महाराज घरी त्याच्या जातात त्यावेळी तो असा असा आधी सांगत असतो की माझ्याकडे आता काही हे राहिलेलं नाही, म्हणजे संपत्ती राहिलेली नाही, कारण माझ्या आजारपणात वगैरे ते अशी संपलेले असतं. तो खोटं सांगतो पण तरी महाराज आग्रह करतात, कारण त्यांना अंतर्ज्ञानाने हे सगळंच कळत असतं. ते म्हणतात तरी सुद्धा तू तुझ्या तिजोरीची कुलप उघड. आणि महाराज स्वतः जाऊन तिथं म्हणजे तिजोरीचं कुलूप उघडायला लावतात आणि जातात, तर तो स्वतः जाऊन त्या तिजोरीच्या तिथं बसतो आणि मनात भाव असा वेगळा असतो, पण महाराजांना म्हणतो तुम्हाला जे हवं ते घेऊन जा यातनं म्हणून असं. पण महाराजांना ते सगळं कळतं की हा खूप खोटं बोललेला आहे किंवा जे काय आहे ते सगळं. आणि महाराज तिथनं काही न खाता त्याचं सगळं ते आहे ते असं सोडून देतात आणि निघून जातात आणि त्याला जाताना शाप देतात की
तुझं हे सगळं फस्त होऊन जाईल आणि तुला शेवटी भिक्षा मागायची वेळ येईल म्हणजे त्याचं निरूपण याच्यात केलेलं आहे. लक्ष्मण घोडे हा स्थूल बुद्धीचे प्रतीक आहे. त्याला पोटाचा विकार झाला म्हणजे अज्ञानाचा विकार झाला. अनेक प्रयत्न केले, वैद्योपचार झाले म्हणजे अनेक साधनांनी या स्थूल बुद्धीत शुद्ध ज्ञानाचे भान आणण्याचा प्रयत्न झाले, पण काही उपयोग झाला नाही. तेव्हा सद्गुरूंची आठवण आली म्हणजेच महाराजांची कीर्ती ऐकली म्हणून स्थूल बुद्धी सद्गुरू शरण जाणे म्हणजेच ते त्याच्या आसक्तीसह महाराजांच्या दर्शनास आले. ते सहपरिवार म्हणजे इच्छा, आकांक्षा, कल्पना व आसक्तीसह आले. त्याला चालता येत नव्हते म्हणजेच अज्ञानामुळे स्थूल बुद्धीस अकाली पंगुत्व आले होते. म्हणून त्यास उचलून आणले होते म्हणजे इच्छा, आकांक्षा, कल्पना व आसक्ती यांनी त्यास आधार दिला होता. आसक्ती ही त्याची पत्नी, ती स्वतःच भक्तीचीच सावली समजत असल्याने धर्मकन्या म्हणवते. ती तिच्या सौभाग्यास म्हणजे स्थूल ज्ञानास जीवनदान देण्याची प्रार्थना करते. म्हणजे तेव्हा महाराज तेव्हा आंबा म्हणजे विग्रह खात असतात म्हणजे खेळवत असतात. तो उष्टांबा म्हणजे कृपांकित विग्रह तिच्याकडे फेकतात म्हणजे आसक्तीस शंका विमुक्त करतात. भास्कर म्हणजे विवेक म्हणतो की आता येथे थांबू नका म्हणजेच काल कालपव कालापव्यय टाळा. कारंजास म्हणजे बुद्धी क्षेत्रात जाऊन रोग्यास म्हणजे स्थूल बुद्धीस विग्रह मिसळा. कारंजाचे वैद्य म्हणजे भेदबुद्धी व तारतम्य म्हणतात की आंबा कशाला खायला घातला, ते तर रोग्यास कुपथ्य होते. म्हणजे स्थूल बुद्धीच्या गोंधळाच्या स्थितीत विग्रहाची कशाला भर टाकता, त्याने विपर्यस्त अवस्था येईल. नंतर लक्ष्मणास म्हणजे बुद्धीस शौच्या वाटे म्हणजे अधःसरणामुळे व्याधीपासून म्हणजे अज्ञानापासून मुक्ती मिळाली. म्हणजे त्याची शौच्या वाटे जी काही व्याधी होती ती पूर्णपणे निघून गेली. पुढे त्याने महाराजांना म्हणजे सद्गुरूंना आपल्या घरी म्हणजे स्थूल बुद्धीत पाचारण केले, भक्तिभावाने पूजा केली म्हणजे सद्गुरु स्तुती केली. आपला संसार म्हणजे इच्छा, आकांक्षा, कल्पना, आसक्ती, ज्ञान व साधना यासह सर्व सद्गुरू समर्पण केले. पण अंशात्मक बचावलेल्या दुर्बुद्धीने, जी त्याची दुर्बुद्धी होती, चलाकी केली व काही नानी म्हणजे सूक्ष्म अहंकार समोर आणला. तेव्हा महाराजांनी विचारले, तू सर्वच्या सर्व मला अर्पण केले आहेस, तर हे कुठून आले? त्यांनी सांगितलं की मी सगळं तुम्हाला अर्पण केलेलं आहे आणि माझ्याकडे आता काही शिल्लक नाही. म्हणजे स्थूल बुद्धीने आपली विपरीत अवस्था प्रकट केली. तो खजिन्याच्या उंबऱ्यावर पाय टाकून आडवा बसला म्हणजे अहंकारास प्रकर्षाने पुढे आणले व अहंकाराने काय पाहिजे ते न्या असे कोरड्या भावाने म्हटले. यावर महाराजांनी सर्व फेकले व म्हणाले, मी तर तुझ्यावर पूर्ण कृपा करावयास आलो होतो, आहे त्यापेक्षा दुप्पट द्यावयास आलो होतो, पण ते तुझ्या प्रारब्धात नाही. याचा अर्थ स्थूल बुद्धीचे शुद्धीकरण कदापिही होत नाही. म्हणून सद्गुरू पात्र साधकाच्या स्थूल बुद्धीचे पार खच्चीकरण करतात. काय ही अगम्य कृपा आहे. सद्गुरू नेहमी म्हणत, माझ्याकडे येता तेव्हा अंतःकरणात आत एक आणि बाहेर एक असे वागू नका. मला सर्व काही कळते, हे सर्वथा लक्षात ठेवा. त्यामुळेच तुमचा भाव माझ्यासमोर नागवा होतो. माझी कृपा मागता व त्यावर विसंबता, पण हे आतले तुमचे विसंवादी भाव माझी कृपा मजपासून रोखून धरतात. तेव्हा यातून योग्य तो धडा घ्या. तुमचे कोणतेही व्यवहार, वागणे, विचार व कृती माझ्या नजरेतून सुटत नाही, त्यामुळे तुम्ही स्वतःहून लांब पडता. सद्गुरू म्हणत, मला मनापासून साधकाचे कल्याण करावेसे वाटते, पण तू स्वयेची होई अडथळा. पण तुम्ही तुमचा स्वतः अडथळा बनता. या उक्तीप्रमाणे त्याची अवस्था असते. म्हणून मी मर्मावरच बोट ठेवतो, याचा नीट विचार करा, असे माझे सर्वांना सांगणे व मागणेही असते. जय जय रघुवीर समर्थ. 10व्या अध्यायाचं निरूपण असं झालेलं आहे की सद्गुरूपाशी खोटं बोलून चालणारच नाहीये. त्यांना अंतर्ज्ञानाचं सगळं कळतंय. मॅडम थांबूया. हो. चला, धन्यवाद गीता जय जय. मॅडम. धन्यवाद धन्यवाद. छान वाचलं. लोक झोपत नाहीयेत ना, काय करताय? कोण कोण जागे आहात, कोण कोण जागेवर आहात?
मॅडम आम्ही ऐकतोय की हो. काही नाही हो, जरा थकलेला असतो ना ऐकतोय दिवसभर. ऐकतोय. दिवसभर थकलेला असतोय ना. हो. त्यामुळे सगळे शैलजा झाले मॅडम आहेत मॅडम. तुम्हाला विश केलंय बघा चॅट बॉक्स मध्ये, हो तुम्ही गेलात हो, निघून लगेच. सर्वांनी ते शुभेच्छांच्या बद्दल सर्वांना धन्यवाद. खूप सर्वांनी छान शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी नीता मॅडमना म्हटलं होतं माझ्याजवळ ते पुस्तक नाही, नाहीतर उद्या वाढदिवस आहे मी वाचते. मी तर पण तुम्हाला मग म्हटलं ठीक होतं. आहे म्हटलं. हो, पण ते निरूपणाचं पुस्तक नाहीये ना माझ्याकडे, त्यामुळे तेच मग तर मला म्हटलं वाचता होतं मी नसतं आलं. तुम्हाला. नीता मॅडमना हं? वाचायला सांग. मी म्हंटल काय होतं, ज्ञानेश्वरी मॅडम घ्यायला येणार होत्या ना नीता मॅडम. तर मी बर म्हंटल बर, होतं हा ते हा. पुस्तक मी मॅडमना वाचायला घेतलंय, एक तर तुम्ही ते वाचा नाही तर ज्ञानेश्वरी वाचा, असं मी हा म्हंटल हा, होतं. काल बर नाही, त्या बर. अगोदरचं म्हणताय तुम्हाला की तर अगोदर जाऊ दे, तुम्हाला. नीता मॅडमचं त्याच्यावर नाव होतं, असू दे असू दे, त्यामुळं ज्याच्या हा. नशिबात असतं ते मिळतं वाचायला. त्यांना त्या वाऱ्या हो, करतायत एवढ्या नीता मॅडम, त्यांनीच त्यामुळेच नाही. वाचणं योग्य मला पण आहे. वाटत होतं त्यांनीच ते करावं. हो हो, ठीक आहे, तुम्ही पण काही चालतंय. कोणी पण केलं असतं तसं काही नाहीये. हो पण हो हो ना. योग लागतो. चला, धन्यवाद हो सगळ्यांना. धन्यवाद, धन्यवाद सगळ्यांना. आणि खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या मॅडम. हो, नीता मॅडम तुम्हाला सुद्धा धन्यवाद मी काय म्हंटल त्याबद्दल. मगाची, 64 आणि वर्ष खूप पूर्ण छान झाले ना. ऐकायला मिळतंय आम्हाला तुमच्या